नमस्कार शेतकरी मित्रांनो, जामदार रेशीम उद्योगमध्ये स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे हे शेतकरी बांधव आहेत, ते नवीन शेतकरी म्हणजे रेशीम शेतीमध्ये उतरण्याचा प्रयत्न करत आहेत. तर आपल्या प्लॉटला व्हिजिट देण्यासाठी आलेले आहेत. तर नमस्कार सर. नमस्कार. तर सुरुवातीला आज तुम्ही आमच्या क्षेत्रावरती आला, तर तुमची ओळख करून द्या. तर माझं नाव मी किरण हनुमंत नलवडे, आमचं गाव चाकोरे, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. तर मी इंस्टावरून मला ह्यांची ओळख झाली, मग ह्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट साधला. त्या कॉन्टॅक्टमधून मी ह्यांना विचारलं की मला तुमच्या रेशीम उद्योगाला व्हिजिट करायचे. तर त्या अनुषंगानं आम्ही आज पूर्ण त्यांच्या प्रॉपर प्लांटवरती व्हिजिट केली, शेतीमध्ये व्हिजिट केली व त्यांचा शेतीतला कसा कार्यकाल असतो, कामाची पद्धत कशी असते, त्या सर्व गोष्टी जाणून घेतल्या. तर माझा आता सध्या जवळजवळ 4था ते 5वा प्लांटेशन आहे की व्हिजिटचा. पण त्या सर्व प्लांटेशन मधून एकच सांगायचं की मला जामदार रेशीम उद्योग समूहाचा ह्यांचं जे प्लांटेशनचं नियोजन आहे ते खरंच अतिशय उत्कृष्ट दर्जाचं आहे व त्यांचं लागवडीच्या पद्धतीचं नियोजन वगैरे सगळं जिथलं तिथं आणि मार्गदर्शन पण आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. तर माणूस का नाही, आता जरी आमचा जुना धंदा दुधाचा आहे तरी पण मी हा ह्यांचा व्यवसाय बघितल्यापासून इंस्टावरती त्याच्यावरून मला बी उत्सुकता वाढली की याला आपण पण कुठंतरी ह्या जुना धंदा पासून नवीन कुठल्या तरी धंद्यात उतरलं पाहिजे. त्या अनुषंगानं आम्ही ह्यांच्या फार्मला व्हिजिट दिली व त्या अनुषंगानं आम्ही पुढच्या गोष्टी डिस्कस केल्या. तर तुमचा जो आता दुग्ध व्यवसाय तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे, तर दुग्ध व्यवसाय करून रेशीम उद्योगाकडे वाहण्या पाठीमागचे काय कारण आहेत? तर तसं तसं बघण्याच्या दृष्टिकोनातनं गेलं तर भरपूर काही गोष्टी आहेत की तिथं दुग्ध व्यवसायाला पूर्णपणे म्हणजे तिथं टाइम टू टाइम ॲट ए टाइम ते कामच केलं पाहिजे. आपण कुठल्याही कामकाजा दरम्यान जरी कुठे जरी गेलो तर त्या टायमिंगला तिथं आपण हजरच राहिलं पाहिजे, ते काम केलंच पाहिजे. पण ह्यामध्ये कसं आहे, एक कमी कालावधीत जास्त प्रकारचं प्रॉफिट, नेट प्रॉफिटचं उत्पन्नाचा सोर्स या रेशीम उद्योगातून मिळू शकतोय. तसं त्यामध्ये भरपूर कष्ट आहे आणि काही गोष्टीला भरपूर ताकद पण लावावी लागते. तसं इथं कमी कष्टामध्ये जास्त प्रॉफिट आपण ह्या उद्योगधंद्यातून मिळवू शकतो. चालेल. अशा पद्धतीनं आपल्याकडे जे शेतकरी आहेत त्यांनी त्यांचे जे मनोगत आहेत ते सांगितलेलं आहे. तर अशाच पद्धतीने जर तुम्हाला काही रेशीम उद्योगाविषयी जर नवीन नवीन माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या प्लांटेशनला किंवा आमच्या फार्मला व्हिजिट करू शकता.